नमस्कार, मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत रत्नांच्या विश्वात या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक लेखक डॉक्टर गोपाळ कृष्ण अर्जुन रत्नपारखी. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. प्राध्यापक लेखक डॉक्टर जी.ए. रत्नपारखी हे गेली 37 वर्ष रत्नशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रात अभ्यासक आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एकूण 30 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा केलेली आहे. या क्षेत्रातील सेवा संशोधनाबद्दल आतापर्यंत 28 राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तर 9 वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांनी 60,000पेक्षा जास्त जन्मकुंडल्या अभ्यासल्या असून 5,000पेक्षा जास्त वास्तूंचे परीक्षण केलेले आहे. श्रीलंकेतील खाणींमध्ये रत्न निर्मिती प्रक्रियाही अनुभवलेली आहे. हे प्रशिक्षित जेमोलॉजिस्ट म्हणूनही कार्य करतायत. त्यांनी आजवर शास्त्राचे अभ्यासक म्हणून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, श्रीलंका, मॉरिशियस आणि इजिप्तसह 16 देशांमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे. विशेष म्हणजे ते राजकीय ज्योतिष अभ्यासक आणि सल्लागार म्हणूनही अतिशय यशस्वी ठरलेले असून महाराष्ट्रातील 2019च्या विधानसभेचे, 2021च्या बंगालचे, 2022च्या उत्तर प्रदेशचे वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरलेले असून त्यांची अनेक भाकिते आजवर खरी ठरलेली आहेत. रत्नशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र याची उपयुक्तता हे सर्वसामान्यांसह अभ्यासकांसाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार आणि प्रेक्षकांनाही माझा नमस्कार. अगदी सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की रत्नांचा आपल्या मानवी जीवनाशी काय संबंध आहे? कशा प्रकारे महत्त्व तुम्ही रत्नांचं आपल्या मानवी जीवनात किंवा मानवी जीवनाशी सांगू शकाल? कसं आहे, सृष्टीची निर्मिती जेव्हा झाली त्या निर्मितीनंतर पहिला ग्रंथ जो लिहिला गेला तो केव्हा लिहिलाय माहीत नाही, म्हणजे त्याचा काळही अनादी आहे. अशा वेदांमध्ये रत्नांबद्दलची माहिती आपल्याला आढळते. वेदकालीन ग्रंथांमध्ये जर रत्नांची माहिती आढळते तर हे अनादी कालापासून रत्नांचंही महत्त्व आपल्याला नक्कीच आहे असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. वेदांमधील ऋग्वेदातील 6व्या मंडळात 19व्या जे सूक्त आहे त्याच्यातील 10व्या मंत्रामध्ये रत्नांबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला वाचायला मिळते. आणि वेदांनंतर वैदिक ग्रंथानंतर रामायण, महाभारत, अग्निपुराण किंवा लीळाचरित्र या ग्रंथांमध्येही आपल्याला रत्नांबाबतची सविस्तर माहिती किंवा अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर वैदिक ग्रंथांच्या नंतर वैद्यक ग्रंथ जे आहेत जसे की आयुर्वेद प्रकाश, भावप्रकाश, रसरत्न समुच्चय या वैद्यक ग्रंथांमध्येही रत्नांची भस्म प्रक्रिया किंवा त्याची आरोग्याबाबतची उपयुक्तता जी आहे आपल्याला सविस्तर वाचायला मिळते किंवा अनुभवायला मिळते. या उपर कौटिल्याच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुद्धा रत्नपरीक्षा आणि रत्नांचे प्रभाव याविषयी सविस्तर लेखन केलेलं आपल्याला आढळतं. आचार्य वराहमिहिर यांच्या ग्रंथात सुद्धा रत्नांचे गुणदोष सविस्तर त्यांनी वर्णन केलेले आपल्याला आढळतात. यावरून एक लक्षात येतं की अनादी काळापासून रत्न हे मानवी जीवनाचा एक घटक राहिलेले आहेत. परंतु घडलंय काय की बरेचदा अज्ञानामुळे ते कुतूहलाचा विषय बनून राहतात. रत्नांची जर उपयुक्तता नसती तर ते कधीच इतिहास जमा झाले असते. सृष्टीचा एक नियम आहे किंवा निसर्गाचा एक नियम आहे, ज्या गोष्टींची निसर्गाला आवश्यकता नसते त्या गोष्टी लोप पावतात. मग अनादी कालापासून जर रत्नांच्या बाबत आपल्याला वेगवेगळे गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, तर रत्न मानवी जीवनासाठी नक्कीच उपयुक्त आहेत असं माझं मत आहे. अगदी सर, आत्ता जसं तुम्ही सांगितलं की निसर्गात रत्न येतात कारण त्यांचा काहीतरी लाभ होतो, पण हे रत्न नेमके कुठे आढळतात आणि यांची निर्मिती कशी होते हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रत्न हे 3 स्वरूपात आढळतात. एक खनिजजन्य, दुसरं वनस्पतीजन्य आणि तिसरं जीवाश्मजन्य किंवा ज्याला आपण जीवजन्य असं स्वरूपात म्हणतो. जीवजन्यामध्ये फक्त मोती हा रत्न येतो, तर वनस्पतीजन्य रत्नांमध्ये प्रवाळ किंवा ज्याला आपण बोली भाषेमध्ये पोवळं म्हणतो. बाकीची जी रत्न आहेत ती बहुतांश रत्न खनिजन्य स्वरूपात आपल्याला आढळतात. अच्छा, आणि सर रत्न आणि मानवी जीवन
यांची सांगड कशी निर्माण झाली? कधी मानवाला कळलं की आता रत्नांचा वापर किंवा रत्नांचा लाभ मानवी जीवनात होऊ शकतो आणि कशा प्रकारे होऊ शकतो? मी तुम्हाला ते सांगितलं की अनादी काळापासून जे वेदांच्या निर्मितीपासूनच यावर अभ्यास झालेला दिसतो. म्हणजे त्या काळातही मानवाला हे माहिती होतं की रत्न आपल्यासाठी उपयुक्त आहेत, याच्यामध्ये काहीतरी वेगळी गुणधर्म आहेत. दुसरी गोष्ट, आकाश, आपण जे आकाशगंगा पाहतो किंवा आपल्याला ज्ञात असलेली जी आकाशगंगा आहे, हा आकाशगंगेचा फार छोटासा भाग आपल्याला ज्ञात आहे. आकाशगंगेमध्ये अनेक अथांग ग्रहतारे, अनेक आकाशगंगा आहेत, अनेक ग्रहतारे आहेत. या सर्वांचा जो प्रकाश आहे ते पृथ्वीवर परावर्तित करतात. आणि हा पृथ्वीवर परावर्तित होणारा जो प्रकाश आहे त्यालाच आपण वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी किंवा रश्मी लहरी अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधतो. तर ही पृथ्वीवर जी परावर्तित होणारी जी ही रश्मी लहरी आहेत, तर ह्या पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव दोन्हीमध्ये सारख्याच प्रमाणात सामावले जातात. तर मानवी आणि ही जी वैश्विक ऊर्जा आहे ही कोणाला मिळते, कोणाला मिळत नाही. ज्याचा औरा खूप छान चांगल्या स्थितीत आहे त्याला ही वैश्विक ऊर्जा चांगल्या प्रमाणात मिळते, आणि ज्याचा औरा कमी आहे त्याला ही ऊर्जा रत्नांच्या मदतीने आपल्याला मिळवता येते. कारण रत्न हे कॉस्मिक एनर्जी कंडक्टर आहेत. युनिव्हर्समधनं कॉस्मिक एनर्जी घेणं आणि रत्न धारण करणाऱ्यांना ती देणं हे रत्नांचं काम आहे. म्हणून मी त्यांना कॉस्मिक एनर्जी कंडक्टर असंही म्हणतो. आता आपण नेहमी व्यवहारात पाहतो काही लोकांचा ज्यांचा औरा स्ट्रॉंग आहे ते मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने खूप सक्षम असतात, बॅलन्स असतात. आणि तुम्ही जर समजा मानसिक आणि शारीरिक दृष्टीने बॅलन्स असाल तर तुम्ही कोणत्याही संकटातनं नियोजन पद्धतीने सहज बाहेर पडू शकता. मात्र याच्या उलट ज्यांचा औरा कमी आहे तर त्यांना रत्नांच्या मदतीने त्यांची शारीरिक क्षमता, मानसिक संतुलन नक्कीच आपल्याला या ठिकाणी वाढवता येते. अच्छा, अशा पद्धतीने रत्न आपल्याला उपयुक्त ठरताना दिसतात. अगदी सर. पण सर एक किंवा दोन असेच रत्न नाहीयेत, तर 84 प्रकारचे रत्न आढळलेले आहेत. 84 प्रकारचे रत्न आपल्याला पाहायला मिळतात. तर या 84 रत्नांचा फायदा होतो का? सगळेच रत्न उपयुक्त ठरतात का? आणि ठरतात तर मग कशा प्रकारे ठरतात? सर्वच रत्नांचा कमी जास्त प्रमाणात मानवाला उपयोग होताना दिसतो, म्हणून ते टिकून आहेत. आता रत्नांची जी कॉस्मिक एनर्जी मानवी शरीरामध्ये परावर्तित करण्याची क्षमता जी आहे ही त्या रत्नाच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हार्डनेसवर ठरते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा हार्डनेस या कसोटीवर सर्वाधिक प्रभावी ठरणारी 9 रत्न आहेत. एक माणिक, दुसरा मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद आणि वैडूर्य, ज्याला बोलीभाषेमध्ये लसण्या असं म्हटलं जातं. या 9 रत्नांची जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, हार्डनेस किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिला तर इतर रत्नांपेक्षा तो खूप जास्त प्रमाणात आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून या 9 रत्नांना थोडंसं जास्त प्रमाणात महत्त्व आहे किंवा ही रत्न जास्त उपयुक्त ठरताना दिसतात. म्हणूनच या रत्नांना महारत्न असंही म्हटलं जातं. अच्छा. पण सर रत्नांच्या विषयी असं म्हटलं जातं की जेव्हा आपण रत्न परिधान करतो तर आपल्या भविष्यावर त्याचा काहीतरी परिणाम होतो आणि तो चांगल्या स्वरूपात होतो. तर रत्नांचा आपल्या मानवी भविष्यावर कशा प्रकारे परिणाम होतो आणि काय परिणाम होतो? मी नेहमी सांगतो किंवा यापूर्वी मी सांगितलं आहे की मानवी भविष्य बदलण्यासाठी काही उपाय नाही आहेत. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलो असतो आणि मधल्या सगळ्या गोष्टी निश्चित असतात. तरीही रत्न धारण करावेत असं मी सुचवतो. त्याचं कारण असं आहे की रत्न हे तुमचं भविष्य बदलण्यासाठी नाही आहेत, तर तुमच्यात अंतर्बाह्य बदल घडवून आणण्यासाठी रत्नांचा उपयोग होतो. तर रत्न त्याच्यामुळे वापरावीत. अच्छा. मग सर अंतर्बाह्य बदल घडवण्यासाठी जेव्हा रत्न वापरावी असं तुम्ही म्हणताय, तर रत्न नेमकी कोणी धारण करावी की सगळ्यांनीच रत्न धारण केली तर चालतात का? सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात आपण जर बघितलं तर सर्वांचाच औरा बऱ्यापैकी कमी आपल्याला जाणवतो. आणि रत्न ही तुमचा औरा वाढवण्यासाठी आहेत. तर मग ज्याला त्रास आहे त्याने किंवा ज्याला त्रास नाही त्याने आहे त्या स्थितीतला आपला औरा वाढवण्यासाठी रत्न तुम्हाला जास्त उपयुक्त ठरताना दिसतात, तर काहीच हरकत नाही, सर्वांनी वापरावीत.
अच्छा. आणि ते कसे असावेत, म्हणजे कोणी कशाच्या हिशोबाने ते रत्न वापरावेत? कारण रत्नात क्वालिटी असते, क्लॅरिटी असते. मग ते नेमकं कसे असावे रत्न? कोणी, जेव्हा मी परिधान करते तर माझ्यासाठी वेगळे रत्न असतात का, किंवा ते राशीच्या हिशोबाने वेगवेगळे रत्न आपण परिधान करतो, तर त्यांचं स्वरूप कसं असायला? रत्न मानव आणि ईश्वरी शक्ती, ज्याला आपण सुपर नॅचरल पॉवर म्हणतो, यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा आहे असं मला वाटतं. आता आपण काही व्यक्तिमत्व असे बघतो की किती संकट आलं तर त्यांच्या चेहऱ्यावर ते अजिबात विचलित झालेले आपल्याला दिसत नाहीत. काही व्यक्तिमत्व अशी बघतो की संकट नसले तरी ते विचलित झालेले असतात. तर याच्या मागचं कारण असं आहे की जे विचलित होत नाहीत ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम असतात, म्हणजे त्यांचा औरा खूप स्ट्रॉंग असतो. आणि ज्यांना अडचण नसतानाही विचलित झालेले आपण बघतो तर त्यांचा मुळातच औरा खूप बेसिक लेवलला असतो. तर त्यामुळं रत्न धारण केल्याने होतं काय की आपला औरा बेस लेवलपासून अप व्हायला मदत होते. आणि एकदा का आपला औरा पॉझिटिव्ह झाला की बरेचदा मला असे काही माझे क्लायंट सांगतात की रत्न धारण केलं आणि माझे प्रश्न सुटायला लागले. मी त्या क्लायंटला विचारतो, सुटायला लागले म्हणजे काय झालं? की मला असा उत्साह आला म्हणे की मी ते प्रत्येक गोष्ट एकाग्रतेने करायला सुरुवात झाली, नॅचरली ते घडलं आणि सक्सेस मला मिळालं. तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की रत्नांमुळे माझं भविष्य बदलतं. ॲक्च्युली रत्नांमुळे तुम्ही बदलता आणि रत्न तुम्हाला फक्त एक पुश म्हणून, सपोर्टर म्हणून काम करतात. अच्छा, अगदी. म्हणजे रत्नांचं विश्व खरं तर खूप मोठं आहे, पण माझ्या मनात जे प्रश्न आहे ते मी सरांना इथे विचारतेच आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही सरांना विचारू शकता, सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक सध्या तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा. सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि नक्कीच त्यांना भेटा. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नांच्या विश्वात या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत लेखक डॉक्टर गोपाळ कृष्ण रत्नपारखी सर. सर, पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर, रत्न घ्यायचे ठीक आहे, आम्ही रत्न परिधान करायचे आणि तुम्ही त्याचे फायदेही आम्हाला सांगितले, पण रत्नांचा दर्जा कशा प्रकारे ठरवावा? रत्नाचा दर्जा ठरवताना एक सूत्र आहे की ते 4Cच्या कसोटीवर उतरणार असावं. 4C म्हणजे काय? कलर, कट, कॅरेट आणि क्लॅरिटी. यावर रत्नाचा दर्जा ठरतो. हा रत्नाचा दर्जा ठरवण्याचा एक भाग झाला. पण याचबरोबर रत्नांमध्ये 11 प्रकारचे आंतरिक दोष असतात आणि बाह्य पृष्ठभागावर 7 प्रकारचे दोष असतात. तर एखाद्या रत्नामध्ये जेवढे दोष कमी, 11 आणि 7 18, 18 पैकी जेवढे दोष कमी तेवढं रत्न शुद्ध आणि दर्जेदार ठरताना आपल्याला दिसतं. तर त्यामुळं 4C हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे रत्न घेताना, परिधान करताना. बरेचदा दूषित रत्न धारण केल्याने आपल्याला निगेटिव्ह म्हणजे त्याचे त्रास होताना पण दिसतात. डिप्रेशनमध्ये वाढ होताना दिसते जर एखादं दूषित रत्न असेल. तर त्यामुळं 4C हा सगळ्यात साधं आणि सरळ सूत्र आहे रत्न धारण करताना. आणि 18 पैकी कमीत कमी त्याच्यातले आंतरिक आणि बाह्य दोष असावेत. इतकं साधं आहे. आणि ह्या रत्नांची निवड कशी करायची सर? म्हणजे माझ्या आवडीप्रमाणे मी रत्न घालू शकते का, किंवा राशींप्रमाणे, नावाप्रमाणे? असं नेमकं निवड करताना काय लक्षात ठेवून निवड करायला हवी? रत्न धारण करताना जास्त काळजी घ्यावी लागते असं माझं मत आहे. बरेच जण माझ्याकडे येतात आणि सांगतात की मला ह्या रंगाचं रत्न खूप आवडतो, मी धारण करू का? किंवा काही जण नावाप्रमाणे रत्न सुचवतात, काही जण राशीप्रमाणे रत्न सुचवतात. तर ह्या पद्धती माझ्या दृष्टीने चुकीच्या आहेत असं मला वाटतं. रत्न धारण करणं सुचवण्यासाठी सगळ्यात जास्त चांगली पद्धत कोणती असेल तर ती पत्रिका आणि सेकंडरी हस्तसामुद्रिक, म्हणजे हस्तरेषा आणि जन्मपत्रिका याच्याप्रमाणे जर तुम्ही ते रत्न धारण करू शकत असाल तर ते जास्त लाभताना दिसते. रत्न धारण करताना सगळ्यात महत्त्वाचे कोणतं रत्न आपण सुचवावं किंवा कोणतं रत्न जातकाने धारण करावं, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जातकाची पत्रिकाचा दर्जा, त्याच्या पत्रिकेत असलेली त्याची सध्याची दशा महादशा, त्याचा प्रश्न आणि त्याची सध्याची ग्रहस्थिती, या सर्वांचा जर अभ्यास केला तर आपण चांगल्या पद्धतीचं रत्न आपण सुचवू शकतो असं मला वाटतं.
आणि सर मग हे रत्न जेव्हा आपण धारण करतो त्यानंतर हे साधारण किती वेळापर्यंत हे रत्न प्रभावी ठरतात किंवा काही काळानंतर त्यांना बदलावं लागतं असं काही आहे का? हा, प्रत्येक रत्न ठराविक काळासाठीच पूर्णलक्षी प्रभावाने काम करताना दिसतं. अच्छा. एकदा रत्न आपण धारण केलं की बरेच लोकांकडे मी असं पाहतो की 15-15 वर्षापासून ते एक रत्न धारण करत आहेत. पण प्रत्येक रत्नाला एक आयुष्य आहे. म्हणजे कॉस्मिक एनर्जी घेऊन त्या व्यक्तीला देणं हे हे जे पूर्ण प्रभावाने जे काम चालतं ते रत्नाचं ते ठराविक काळासाठी चालतं. उदाहरण सांगायचं असेल तर आपण पुष्कराज घेऊया. पुष्कराज एकदा तुम्ही ज्या दिवशी धारण करता तर धारण केल्यानंतर ते 4 वर्ष 3 महिने आणि 18 दिवस पूर्णतः प्रभावी काम करताना दिसते. मग त्यानंतर होतं काय तर त्याची कॉस्मिक एनर्जी कंडक्टिंग पॉवर क्षीण होत जाते दिवसेंदिवस. किंवा मोती आहे तो 2 वर्ष 27 दिवस तुम्हाला पूर्ण प्रभावाने कॉस्मिक एनर्जी पुरवू शकतो. माणिक आहे तो 4 वर्ष चालतो. पवळा आहे तो 3 वर्ष आणि 3 दिवस तुम्हाला त्याचे रिझल्ट्स देताना दिसतो. पाचू, गोमेद आणि वैडूर्य किंवा लसण्या हे 3 वर्ष पूर्ण प्रभावाने तुम्हाला कॉस्मिक एनर्जी देताना दिसतात. नीलम 5 वर्ष तुम्हाला कॉस्मिक एनर्जी देताना दिसतो. आणि सर्वात जास्त हिरा आहे की तो धारण केल्यानंतर तुम्हाला 7 वर्ष त्याचे रिझल्ट्स मिळताना दिसतात. पण आता असं आहे की एखादं रत्न पुष्कराज 4 वर्ष 3 महिने आणि 18 दिवस तुम्हाला ते प्रभाव देऊ शकतो त्याचा. पण रत्न जर तुम्हाला मी सुचवलं धारण करा आणि ते 4 वर्ष 3 महिने आणि 18 दिवसानंतर पुन्हा रत्न तेच धारण करायचं किंवा चेंज करायचं तर त्याची सध्याची ग्रहस्थिती आणि जन्मकुंडली याची पुन्हा सांगड आपल्याला घालावंच लागते. दुसरी गोष्ट अशी आहे की गोमेद 3 वर्ष आपण धारण करायला सांगतो. तर मी बऱ्याचदा राहूच्या दशेत गोमेद धारण करावं असं सुचवतो. पण एखाद्या जातकाची 2 वर्षानंतर जर राहूची महादशा संपणार असेल आणि राहू गोमेद तुम्हाला 3 वर्ष प्रभाव देताना दिसतो तर मी त्याला सुचवतो की बाबा 1 वर्ष अगोदर ते काढून टाक. नंतर गरज नाही. जर तुमचं आरोग्य चांगलं आहे तर पुन्हा तुम्ही मेडिसिन्स घ्यायची गरज नाही. आणि या ठिकाणी मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की स्त्रियांसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे किंवा सल्ला आहे. स्त्रियांनी गोमेद आणि लसण्या हे रत्न कधीही धारण करू नयेत. ते त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीच वाढवताना दिसतात. मग त्यांची राहूची महादशा असो किंवा केतूची महादशा असो ही रत्न अजिबात धारण करू नका. पण त्या जागेवर त्यांनी काय धारण करावं तर त्या जागेवर त्यांनी झिरकॉन नावाचं रत्न आहे. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मी गेल्या 36-37 वर्षापासून हे करतोय. तर त्यांना राहूच्या दशेत किंवा केतूच्या दशेमध्ये गोमेदच्या ऐवजी किंवा लसण्याच्या ऐवजी झिरकॉन खूप चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतो. असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. अच्छा. पण सर साधारण एक वेळेत किती रत्न माणसाने धारण करायला हवे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्न किती तुम्हाला लाभू शकतात ही पत्रिका सांगते. या ठिकाणी एक सूत्र तुम्हाला द्यायचं आहे मला. 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ज्यांना मानलं जातं आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार ज्यांना मानला जातो असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या लीळा चरित्रामध्ये एक लीळा आहे मणी मंत्र औषधी प्रमाण अति. मी त्यांना विचारण्यात आलं की हे मणी म्हणजे रत्न, औषधी म्हणजे औषध आणि मंत्र म्हणजे मंत्रशास्त्र. तर याची उपयुक्तता किती हे 12व्या शतकातली घटना आहे. तर चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रमाणा अति म्हणजे एकाच शब्दात त्यांनी उत्तर दिलं होतं. प्रमाणा अति हे सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत परंतु ते एका प्रमाणात असावेत. काही व्यक्ती आपल्याला 10च्या 10 बोटांमध्ये रत्न घातलेले दिसतात. तर माझं मत आहे की कोणाचीही पत्रिका अशी नाही आहे की सर्वचे सर्व ग्रह प्रभावी आहेत अशी कोणाचीही पत्रिका नसते. तर पत्रिकेप्रमाणे 1, 2 किंवा 3 जे काही रत्न तुम्हाला सूट होत आहेत आणि ते रत्न एकमेकांशी कॉन्ट्रास्ट होणारे नसावेत. त्याचं केमिकल कंपोजिशन जे आहे ते एकमेकांशी कॉन्ट्रास्ट होणारं असेल तर ते पुन्हा निगेटिव्ह रिझल्ट देताना दिसतात. तर रत्न ज्यावेळेस तुम्हाला धारण करायचं आहे त्यावेळेस तुमचा प्रश्न आणि पत्रिकेत कोण तुम्हाला त्या कॉस्मिक एनर्जी जास्त देऊ शकतं अशा अनुषंगाने 1, 2 किंवा 3 रत्न धारण करायला काहीच हरकत नाही. अच्छा. आणि सर इतरांनी वापरलेले रत्न आपण धारण करू शकतो का? एकाने वापरलेलं रत्न दुसऱ्याने अजिबात धारण करू नये. एक जुनं रत्नही अजिबात धारण करू नये कारण त्याची कॉस्मिक एनर्जी कंडक्टिंग पॉवर मी सांगितल्याप्रमाणे कमी झालेली असते. तर फक्त मला असं वाटतं की पती पत्नीने एकमेकांची रत्न रिप्लेस केली तर ती चालतात.
इतरांनी कोणीही एकमेकांची रत्न धारण करू नयेत असा माझा सल्ला आहे या ठिकाणी. अच्छा. आणि सर, जी 9 रत्नांची अंगठी असते ती धारण करावी का? या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छितो. माझं जर डोकं दुखत असेल तर मी डोक्याचंच औषध घेणं हे हितकारक ठरतं. पण डोक्याबरोबर पाठ दुखती, पोट दुखतंय, सर्दी झालेली आहे, सर्दी होण्यासाठी म्हणजे सर्दीची औषधं, अशी सगळीच औषधं जर मी डोकेदुखीसाठी घेतली, माझी डोकेदुखी थांबेल, पण इतर औषधांचा मला साईड इफेक्ट भोगावा लागेल. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की नवरत्नांची जी अंगठी लोक धारण करताना आपल्याला दिसतात, तर ते रत्न असतात सेंटमध्ये. एक 5-5, 10-10, 15-15, 20-20 सेंटची रत्न असतात. पण 10-10, 5-5 सेंटची रत्न तुम्हाला काहीच उपयुक्त ठरताना दिसत नाही. ठराविक कॅरेटचीच ती रत्न असावीत. कारण ही रत्न एकत्र वापरली तर जसं मी तुम्हाला आता आरोग्याचं उदाहरण दिलं तसं एक तर त्याचा छोटी असल्यामुळे उपयोग होत नाही. ती जर तुम्ही मोठ्या जास्त कॅरेटची वापरली तर त्याचा नक्कीच त्रास होईल. त्याच्यामुळे नवरत्नांची अंगठी अजिबात वापरू नये असा माझा सल्ला आहे. अच्छा. खरं तर सर, खूप मोठा असा आपला विषय आहे आणि एवढे प्रश्न आहेत की ते संपणार नाही. पण वेळेअभावी मी जाता जाता फक्त तुम्हाला एवढं विचारेल की रत्नांबद्दल तुम्हाला एका वाक्यात सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकाल? रत्न ही मानवाला मिळालेली एक अमूल्य भेट आहे. निसर्गाने दिलेली इतर कोणत्याही भेटीपेक्षा ही वरच्या दर्जाची भेट आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अच्छा. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन लेखक आणि प्राध्यापक डॉक्टर गोपाळकृष्ण रत्नपारखी यांनी आपल्याला केलेलं आहे. पण अजून शंका, अजून प्रश्न तुमच्या मनातही असतीलच, नक्कीच असतील, तर ते तुम्ही सरांना विचारू शकता. आणि त्यासाठी जे संपर्क क्रमांक तुम्हाला टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा, तुमचे प्रश्न विचारा. सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठी सरांची अपॉइंटमेंट घ्या. तुम्हाला कोणते रत्न प्रभावी ठरतील, तुमच्या पत्रिकेनुसार तुम्हाला कोणते रत्न घालण्याची आवश्यकता आहे, हे सगळं मार्गदर्शन सर तुम्हाला नक्कीच करतील. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन मला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही केलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.